साईराम मंडळी, परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. या चॅनलचं नाव आहे सुपरस्टार ब्लॉग. तर आजचा दिवस आहे आपला तिसरा स्वर्गसुखाच्या वारीचा आणि आज आपण चालतो आहे ठाणे ते पडगा या मार्गावरती. ही साईंचा मार्ग आपल्याला अनुभव करून देतो की सद्गुरू साईनाथ महाराजांच्या भक्तीने आपण किती पावन होऊ शकतो व आपण त्यांची सेवा कशा प्रकारे करू शकतो. म्हणून ही पदयात्रा एकदा तरी करावी जीवनात. त्यानिमित्ताने आज आपला दुसरा दिवस ठाणे ते पडगा या ठिकाणी संपन्न होत आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया या पालखीच्या स्वरूपामध्ये. व्यवस्थित राहा. ओम साईराम. की भाऊ इकडे पाण्यामध्ये बिस्किट खातो. पाण्यामध्ये बिस्किट खातो विकी भाऊ. माझ्या संदीप मामाच्या चायचा ग्लास आणि माझ्या संदीप मामा साईराम. काल रात्रीच आगमन झाले आमच्या संदीप मामाचे, कारण गणपती मंडळाचे खूप सारे कामं पण त्यांच्यावर पेंडिंग आहेत. स्वतःचे कामं करून सगळी कामं आवरून त्याच पालखीला आलेले आहेत. संदीप मामा आजपासून करायचं ना, मग आजपासून सेवा करतील आपली. आणि आपले आनंद भाऊ पण आज आले सकाळी. ओम साईराम. मंडळी आपण थांबलो करून 100 विश्रांतीसाठी आणि आपली 100 विश्रांती. गणेश मामा कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. खूप बरं वाटतंय. टक्कू साईराम, बंडू आणि टक्कू भाऊ आहेत. एक नवीन पोरगा आला यावर्षी आपला उमाकांत. राहुल जय साईनाथ. विजू साईराम. जय श्री कृष्ण. राधे राधे. राधे. हर हर महादेव. हर हर महादेव. हर बच्चा. ओम साईराम. पालखी माझ्या खांद्यावरील आनंद दर्शन माझे आपल्या मित्रांनो, आपली पालखी आता पोचली नाश्त्याच्या होल्डवरती. नाश्त्याचा होल्ड आपला इकडे. तात्या विंचू यांनी काढला आता रेनकोट काढला आणि होणार आता तो. हां, आणि हा विजू भिजला. पाऊस आला आणि मी छत्रीमध्ये मी चालतो, कारण आनंदमय वातावरण आहे. जिकडे आपण नाश्ता करतो तिकडचे मालक आहेत, यांच्यातर्फे आपल्याला मिसल पावचा नाश्ता असतो. महाराज की जय. मंडळी, आजचा नाश्ता आपला मिसळ पाव आहे. मिसळ आहे आणि माझ्या भावासोबत भाऊ विकी भाऊ, नारायण भाऊ. एक्स्ट्रा मिसल. हा, एक्स्ट्रा मिसल पाहिजे तुम्हाला? घ्यायची का एक्स्ट्रा मिसल? रस्ता आणू. रस्ता काट्या तुला काय पाहिजे? काय नाही, उपवास आहे. खिचडी खा. श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय. दिवस आणि आम्ही चालतोय ठाणे ते पडगा. आपल्यासोबत टक्कू भाऊ. टक्कू भाऊच्या खांद्यावर पालखी. मी पण घेणार होता पालखी आणि पुढे चालू मग दुपारच्या जेवणाच्या होळपर्यंत पालखी माझ्याकडे असणार आहे. तर घेऊ आणि बाबांचं नाव घेत हा शिर्डीचा स्वर्ग सुखाचा प्रवास पूर्ण करू. बोला ओम साईराम.
घ्या काय राहुल कसं वाटतंय मस्त वाटतं एकदम. काय निलेश बाय साईराम 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 नमन बुवा हा बोलता पालखी सोहळा आपले अजय बुवा आलेले आहेत अजय बुवा जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ अज्जो दादा आपल्या भाऊचा पहिला वर्ष बघ. दादाचा पहिला वर्ष काय दादा सांग दादा माझं पहिलं वर्ष आहे. हा साईबाबाची पालखीमध्ये मी आलो होतो इकडे. हे माझं नशीब. मला बाबाचे सेवा करायचे मला अवसर भेटले आणि मी बाबाला खूप धन्यवाद करते. खूप छान बोललेला. ओम साईराम साईबाबा. साईराम 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 कांडी साईराम सद्गुरु साईनाथ महाराज की आपण पोहोचलोय आपल्या दुपारच्या जेवणाच्या होल्डवरती पडगावच्या जवळ आपली टेम्पो. इकडे आपलं दुपारचं जेवण आहे. हे गोडाऊन आहे मोठा. पालखी घेतली आता पालखी घेतली साईराम आणि पाठी आहे आविभाऊ साईराम तर की भाऊ काय बोलणार आज दिवस तिसरा स्वर्ग सुखाचा प्रवास ओम सलीला ग्रुप. आज खूप बरं वाटतं आहे. आज चालतोय मी थोड्या कारणामुळं लेट झालेलो. अजून काय सेवा करत होतो आमच्या मित्रमंडळांची. तर यावर्षी आपले सेवकरी कमी आहे तर त्यामुळे आपले पदयात्री जे विकी भाऊ दरवर्षी पदयात्रा करतात तर ते यावर्षी आपले सेवा करताय. पण आज त्यांचं मन झालं की चालायचं म्हणून ते चालत आहे. आणि आनंद भाऊ पण आज चालत आहे. आनंद भाऊ पण सेवा करताय. आनंद भाऊ पण आहे आमच्यासोबत. आनंद भाऊ दोन शब्द. ओम साईराम. सगळ्यात प्रथम सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. नागपंचमीच्या आमच्या मोठे मोठे साप आहे आमच्या ग्रुपमध्ये त्यांना तर सगळ्यात आधी नागपंचमीच्या महाहार्दिक शुभेच्छा. आमच्या ग्रुपमध्ये नाही आमच्या आयुष्यामध्ये जेवढे स्टाफ आहेत त्या सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर स्वर्गसुखाचा प्रवास आज आपल्या भावांसोबत पार करू असा दुपारचा टप्पा जो की आहे पडग्यापर्यंत. तर ब्लॉग पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया स्वर्गसुखाच्या प्रवासामध्ये आज विकी भाऊसोबत. ओम साईराम. जोरदार पाऊस आणि या पावसामध्ये झालेल्या आपल्या पालखीचे आगमन आणि आपले अध्यक्ष साहेबांनी पालखी घेतलेली आहे. सोबत भावांची साथ. साई बंधूंनो सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की. अशा प्रकारे हा पालखी सोहळा आनंदमय. आता पाऊस पडला. पावसात आमची आंघोळ पण झाली पण आम्हाला आनंद आहे. आनंद आहे व्यवस्थित चाललो. आनंद पण आहे की पावसामुळे आपला पालखी सोहळ्याचा हा आनंद अजून वाढलेला आहे. बोला सद्गुरु साईनाथ महाराज की. हा ऊन खूप होतं आणि बाबांनी असा चमत्कार केला की पाऊसच पडायला एकदम जोरात पाऊस आला. असं नाही की थोडा थोडा थांबून आला डायरेक्ट पाऊस आला. त्यामध्ये आवी भिजला. आवी पूर्ण भिजला आणि आवीची आयडिया होती
की आपण भिजत जाऊया. चला मग पालखी थांबवली नाही, पालखी थांबली नाही भाऊ, काके भाऊ आणि आपला खास मित्र मेहुल. मेहुल जय साईनाथ. कसं वाटतंय पावसात? खूप छान. आनंद येतो की नाही? पावसामध्ये सद्गुरू साईनाथ महाराजांची वारी करताना खूप आनंद वाटतो, कारण हा पावसाचा क्षण फक्त श्रावणी पदयात्राच घेऊ शकते. तर व्हिडिओ आवडल्यास पूर्ण बघा, अजून पुढे खूप आनंद येणार आहे. भेटूया पुढे. ओम साईराम. ओम साईराम. त्या मंडळी पावसात भिजलेलो आहे अशा प्रकारे. खूप पाऊस होता, खूप पावसात भिजलो. आता माझे भाऊ लोक सगळे साईराम पावसात भिजला. हा भाऊ पण भिजला. भाऊ कसं वाटतंय? काके भाऊनी थोडा रेनकोट घातला पण तो पण भिजलाय. काके भाऊ जय साईनाथ. ओम साईराम. विकी भाऊ कसं वाटतंय? बरं वाटतंय. दुपारच्याला खूप ऊन होतं, पूर्ण स्किन जळत होती. आता थोडा पाऊस आला तर बाबाच्या आशीर्वादामुळे थोडा आता ठीक वाटतंय. आपला सेवाराम आहे. ही आपली गाडी सेवेसाठी. त्यात राहुल आणि रोहित. साईराम. हे रोहित तात्या विंचू, मामा विंचू चावला. आनंद भाऊ जय साईनाथ. आता आम्ही थांबलोय क्षणभर विश्रांतीसाठी, चहासाठी. इकडे पालघरवरून उभे आहेत भाऊ. क्षणभर विश्रांती. काय बोलतोय? हां काय बोलतो आनंदा? आनंदाला आनंद मी म्हणतो आनंद भावाच्या. काय बोलतो? आनंद भावाला वाटतं डिलेट व्हिडिओ मध्ये यायचं आहे. डिलीट मध्ये डिलेट व्हिडिओ सायकल बिन मध्ये पण नाही येणार ना, शिफ्ट आणि डिलेट. बात तो सही है. असतो आमचा आनंदाला खूप सुंदर आहे. भरपूर आनंद व्हायला लागलाय. पालिकेचे अध्यक्ष श्री संदीप पवार आमच्या सेवेमध्ये असता सांगता. आपण चाललो ना स्लिपी आहे, पुढून जाऊन ना सिग्नलच्या इथून टर्न मारल्या. कारण की इकडून ना पूर्ण रोड स्लिपी आहे आणि खड्डे झाले. एवढं पाणी आहे, एवढं पाणी आहे. फायनली मंडळी आपण पोहोचलो आपल्या होल्डवर रात्रीच्या. त्या समोर आपली रात्रीचा होल्ड. इकडनं आपल्याला बाहेर जायचं खाली आणि तिकडे आपला होल्ड आहे तारासिंग त्या ठिकाणी. तर भेटू होल्डवर. ओम साईराम. पालखी पोहोचली मंडळी. श्रावणाचा पहिला सोमवार आहे. पहिल्या सोमवारी आम्ही पोहोचलेलो आहे स्वयंभू श्री महादेव मंदिरात. या ठिकाणी आपला रात्रीचा मुक्काम आहे. तर बघूया पुढचा पालखीचा स्वरूप. ओम साईराम.